लहानपणी ना माझ्या आईनीच माझं डोकं फोडलं होतं. कसं ते सांगतेच. आज मस्त असं साडी घालून मी रेडी झाले होते. कधी कधी अशी इच्छा होते ना रेडी व्हायची. तर आपण ना थोडं मागे जाऊयात. थोडं मागे म्हणजे 2010 मध्ये. तेव्हा होती मी 6 वर्षाची आणि लहानपणापासूनच ना आजीने एवढी चहाची सवय लावली होती ना. तर एकदा काय झालं, मी चहासाठी खूप जास्त जिद्द करत होते आणि 1 कप सोडून 2 कप चहा मागत होते. तर आईला ना खूप जास्त राग आला आणि आधी कसं असं चुलीवर स्वयंपाक करायचं होतं तर लकडीचा ढीग पडेल राहायचं. तर मी तिथंच बसलेले होते. तर आईने रागाच्या भरात ना मला तिथं ढकलून दिलं आणि तिला वाटलंच नव्हतं की हिला लागून वगैरे जाईल. तर ती लकडीनं मला लागली आणि डोकं कसं रक्तबंबाळ झालं होतं. लहान लेकराचं नाजूक डोकं असल्यामुळे ना जरासं पण लागलं तर खूप जास्त रक्त निघायला लागतं. आत्या वगैरे पण आल्या होत्या आणि आत्या आणि आजीने आईला खूप जास्त कल्ला केला होता. तर असं माझीच चूक होती ती. आज ना मला उपवास होता आणि सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं, म्हणून संध्याकाळी लवकरच मी स्वयंपाक बनवून घेतला आणि संध्याकाळी 7लाच म्हणजे जेवण वगैरे झालं होतं. आणि आज होता गणबाप्पाचा बर्थडे, म्हणून आम्ही त्यांच्या मंदिरात गेलो आणि तिथे दर्शन वगैरे घेतली. चला मग आजच्यासाठी एवढाच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब